नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 23 डिसेंबर 2025 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे मार्केटमध्ये आज जर पाहिलं तर साधारणतः फुलांच्या दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला मिळते। तर त्याचबरोबर भाजीपाल्यांची आवक आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला थोडीफार घसरण होताना पाहायला मिळते। तर चंद्र भाव की बाजारभावामध्ये काय बदल झाले पाहायला मिळतात। मध्ये ग्राहकांची वर्दळ जे आहे ते कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी साधारणतः 26 ते 28 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर गुलाबाच्या दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर गुलाबासाठी पाहायला मिळते। हलक्या मालासाठी साधारणतः दर जे ते 60 ते 70 रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात। आस्टरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील आस्टरसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आवक पाहू शकता चांगल्या वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला आस्टरची आवक झालेली पाहायला मिळते। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये साधारणतः 5 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये 2 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील बिजलीचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहेत साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते लहान साईज मध्ये 100 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर लाल गुलाबसाठी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 ते 150 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील लाल गुलाबसाठी दर पाहायला मिळते। जरबराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जरबराचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील जरबराचे दर पाहायला मिळतात। पिंगडीचे तसेच ब्ल्यूडीचे दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळतात, तर टेटीचे देखील आपल्याला परिस्थिती तशीच पाहायला मिळते। आज मार्केटमध्ये आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला फुलांच्या दरावरती पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीची ब्ल्यूडीची तसेच टेटसचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील टेटससाठी दर पाहायला मिळते। गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी स्टिक साठी साधारणतः 20, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। कांद्याची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहेत गोळे साईज मधील मालासाठी साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तसेच नवीन कांद्यासाठी देखील आपल्याला 18 ते 20 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याचे दर पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये आवक देखील आज थोडीफार कमी झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर नवीन कांद्यासाठी साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते। तर लहान तसेच मिडियम साईज मध्ये साधारणतः दर जे 5 ते 10 रुपयापर्यंत देखील आपल्याला लहान साईज मध्ये आपल्याला दर पाहायला मिळते। चांगल्या मोठ्या साईज मध्ये कलर असलेल्या नवीन कांद्यासाठी दर जे आहेत 15 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत साधारणतः 4 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मेथीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहेत साधारणतः 2 ते 3 रुपयापर्यंत विलायती कोथिंबीरसाठी, तर गावरान कोथिंबीरसाठी 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये वाटाण्याची आवक बरेच दिवसापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये, तर हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। कोबीची आवक मार्केटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10, तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे साधारणतः
50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारा होते. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत साधारणतः 30 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पार होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी 30 रुपयापर्यंत दर पार होते. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतो. हलक्या मालासाठी 130 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पार होतात. पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते. त्याचबरोबर हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः 10 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीचे दर जे ते 16 ते 18 रुपयापर्यंत आपल्याला दर पार होते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पांढऱ्या चायना काकडीचे दर पार होतात. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावसाठी साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पार होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर येते साधारणतः 30 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पार होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर येते साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होते. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर येते 30, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर येते 50, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्याचे दर पार होतात. तुरीच्या शेंगांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुरीचे दर येते साधारणतः 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होतात. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तोंडल्याचे दर पार होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पार होते. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होते. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30, तर हलक्या मालासाठी 20 ते 15 रुपयापासून देखील दर पार होतोय. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर येते साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पार होतोय. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आल्याचे दर पार होतात. चिकूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर चिकूसाठी पार होतात. तर हलके माल जे ते लहान साईज मध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील चिकूचे दर पार होते. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये 150 ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर अंजीरसाठी पाहायला होते. तर लहान साईज मध्ये हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला अंजीरसाठी दर पार होते. चमेली बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात. चमेली बोरांची आवक बऱ्यापैकी वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पार होते. हलके माल येते 18 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चमेली बोरांची आवक पाहायला होते. त्याचबरोबर उमरान बोरांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील उमरान बोरांचे दर पार होतात. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होतोय. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतोय. हलक्या मालासाठी साधारणतः दर जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पार होतात. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचा दर जे उतरलेले पार होतात. चांगल्या मालासाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पार होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे होते 230 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील हलक्या तसेच लहान साईज मध्ये डाळिंबचे दर पार होतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तावान तसेच VNR पेरूसाठी साधारणतः 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पेरूचे दर पार होतात. त्याचबरोबर कलिंगड पेरूसाठी साधारणतः 80 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील कलिंगड पेरूचे दर पार होतात.
या ठिकाणी आवक पाहू शकता तर खडका बोरांचे तसेच ऍपल सेंद्री बोरांचे दर ही आपल्याला थोडेफार कमी झालेले पाहायला होते. चांगल्या मालासाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला पाहायला होते. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी देखील थोडीफार कमी पाहायला होते. त्यामुळे बोरांच्या दरामध्ये थोडीशी घसरण पाहायला होते.